बघू शकता किती सुंदर 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 व्ह्यू आहे. तर त्यांनी आर्टिफिशियल लेक क्रिएट केलाय विच इज काइंड ऑफ इन अ हार्ट शेप. फूड पण हे म्हणाले की यांचं ऑथेंटिक वगैरे आहे. तेव्हा तुम्हाला शॉक वाटेल की ही रूम ह्या प्राइस मध्ये मिळते. पण इथे तुळशीला फुलं कशी आलेली आहे. खूप युनिक गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्राची. आम्ही थोडीशी चीटिंग केली आहे या ब्लॉग मध्ये. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज संडे आहे आणि आम्ही ठरवलं की आज कुठेतरी स्टेकेशनला जाऊया. तर आम्ही स्टेकेशनला आलेलो आहोत. तुम्हाला आमच्या ॲम्बियन्सवरून कळलेलंच असेल. तर पुण्याच्या जवळच आहे ऑब्व्हियसली, कारण एका दिवसासाठी आपण कुठेतरी जाणार. त्यामुळे आपण कुठे आलोय हे तुम्हाला देव सांगेल. तर पुण्यापासून हार्डली हे 35 किलोमीटर असेल, बट मध्ये थोडासा रस्ता खराब आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही जर हे गुगलवर सर्च करणार केरबाची वाडी, तर तुम्हाला तेवढं जस्टिफाय करणार नाही की एकदम टिपिकल गावासारखं काहीतरी नाव आहे आणि एक गुगलला तेवढे फोटोज वगैरे काहीच नाही तेवढं. बट इथे आल्यावर लिटरली तुम्ही म्हणजे विचारही करू शकत नाही. आम्हाला इथून परत जावंसंच वाटत नाहीये. इतकं भारी प्लेस आहे, इतकं भारी खतरनाक आहे म्हणजे. आणि यांच्या बऱ्याच टाइप ऑफ रूम्स आहेत आणि फूड पण हे म्हणाले की यांचं ऑथेंटिक वगैरे आहे. सो स्टे ट्यून राहा. फोटोज तर बघितले त्याचे ऑलरेडी फोटोज अँड रील्स बघितले होते, त्यात जस्टिफाय करत होतं. बट आता आपण ऍक्च्युअल बघूया की इथे खरंच तेवढं वर्थ आहे का. म्हणजे नेचर बघून तर असं वाटतंय ना की म्हणजे आपण इथेच राहायला पाहिजे. आणि मस्त पाऊस चालू आहे. हा खूप खूप भारी वाटतंय. चला मग आता जास्त टाइमपास न करता डायरेक्ट आपण चेक करूया की सगळे रूम्स वगैरे कसे काय काय आहेत. प्राइजेस वगैरे साठी स्टे ट्यून राहा. एंडला मी तुम्हाला सगळ्यांचे प्राइजेस सांगणार आहे, एक्झॅक्ट लोकेशन सांगणार आहे. सो स्टे ट्यून राहा आणि रूम टूर कडे जाऊया. आम्ही थोडीशी चीटिंग केली आहे या ब्लॉग मध्ये. म्हणजे आम्ही सगळ्या रूम्स आधी बघून घेतल्या आहे आणि मग आम्ही आता तुम्हाला घेऊन जाणार आहोत. सो ते थोडंसं म्हणजे स्टार्टचं फुटेज आहे, त्यामुळे बघा मजा येईल तुम्हाला नक्की. मेन गोष्ट म्हणजे हे वर्थ असणार आहे. तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. आणि रील नाही आहे, रील पण असणार आहे, रील आधीच येणार आहे. बट हा व्लॉग लास्ट पर्यंत बघा, खरंच खूप भारी वर्थ आहे. इथं तुम्ही 100% येणार, मी एवढी गॅरंटी देतो. चला लेट्स गेट इनटू द व्हिडिओ. या शुअर. गाईज आम्ही जस्ट एंटर केलंय आणि तिकडे देव जरा चेकिंगचे प्रोसेस करतोय. सो यांचं इव्हन रिसेप्शन सुद्धा असं वाडा थीम्ड आहे. तुम्ही बघू शकाल ते सगळं वुडन आणि सगळं जे दगडाचं वगैरे ना त्यांनी तसं डेकॉर केलेलं आहे विच इज सो ब्युटिफुल. आम्ही कार पार्क करून जस्ट आत आलेलो आहोत. सो इकडे हा पूर्ण एरिया आहे जो त्यांचा मोकळा आहे. सो इथे काय आहे हे मला माहीत नाही, आपण जाऊन बघूया. सो आम्ही करंटली आता ह्या बाजूला उभे आहोत जिकडे रिसेप्शन आहे त्यांचं. आणि त्या बाजूला मला असं काहीतरी आर्टिफिशियल लेक वगैरे दिसतोय. आपण ते जाऊन मी तुम्हाला दाखवेलच. आणि व्ह्यू इज गॉर्जियस. आय नो इथे कॅमेऱ्यात जस्टिस नाही होते, दॅट इज बिकॉज की खूप धुकं आहे, पाऊससुद्धा पडतो आहे इथे खूप जोरात. आता बंद आहे लकीली, पण त्यामुळे ते धुकं पण फार जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला दूरचं जास्त काहीच दिसत नाही आहे कॅमेरामध्ये. डोळ्यांना दिसतं आहे. हाय गाईज, हा यांचा महादरवाजा आहे जिथून आपण रेसॉर्टसाठी एंटर होतो. सो तुम्ही आत फक्त बघा की किती सुंदर वाटतंय. म्हणजे एखाद्याने इथे उभं राहून जरी गंमत बघितली तरी त्याचे 2 तास आरामात निघून जातील, एवढा सुंदर आहे. आणि हे वरती कसली तरी ब्युटिफुल फ्लावर्सची वेल आहे. सॉरी मला नाव नाही माहिती, पण एक खूप खूप ब्युटिफुल आहे. आणि ज्यांना फोटोज काढायला आवडतात ना त्यांच्यासाठी तर एकदम परफेक्ट प्लेस आहे. आता ह्यांच्याकडे 3-4 टाईप्सच्या रूम्स आहेत अवेलेबल. सो आपण त्यातल्या आता काही स्टार्टिंगच्या रूम बघूया. बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर 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 व्ह्यू आहे. सो आम्ही आमच्या रूममध्ये चेक इन करण्याच्या आधी हे आम्हाला म्हणाले की तुम्हाला बाकीच्या रूम्स पण दाखवतो सर, ॲज यू आर गोइंग टू व्लॉग ना. तर त्यांना असं वाटतं की आमच्या जेवढ्या रूम्स आहेत त्या सगळ्या बघाव्या. आणि ज्यांना थोडं अफोर्डेबल हवं असेल त्यांनी सुद्धा ते येऊन इथे बजेट स्टे करू शकतात. सो आता आपण किलबिल म्हणून एक त्यांची रूम आहे कॅटेगरी, ती बघायला चाललो आहे. आणि त्यानंतर आपण पडवी बघणार आहोत. सो आपण जी बुक केली आहे ती ओसरी आहे विच इज काइंड ऑफ लिटल एक्सपेन्सिव्ह. सो आपण आता किलबिल आणि पडवी बघूया की त्याच्या रूम्स कशा आहेत आणि त्याचा व्ह्यू हा असणार आहे स्विमिंग पूलचा. चला बघूया. ही किलबिल आहे ना ताई? हां, ही यांची फर्स्ट कॅटेगरी आहे किलबिल. सो ही रूम अराउंड नाही, पण मी तुम्हाला प्राइजेस आता नाही सांगत, तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा, मी तुम्हाला सगळी डिटेल्स एंडला देणार आहे. ही किलबिल कॅटेगरीची रूम आहे. आत एक वॉर्डरोब आहे, मोठा स्पेशियस बेड आहे, त्यानंतर इकडे टी व्ही पण आहे. आणि याचा बेस्ट पार्ट आहे की याचं जे वॉशरूम आहे ते खूप ब्युटिफुल आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा पूर्ण ग्रीनरी, म्हणजे त्यांनी ना पूर्ण थीम मेंटेन केलेली आहे की त्यांची जी थीम आहे इथे वाडा थीम आहे त्यामुळे. आणि मेन म्हणजे जकुझी पण आहे. आणि या रूमची कॉस्टिंग इज नॉट दॅट कॉस्टलियर. म्हणजे मी तुम्हाला लास्टला सांगेन तेव्हा तुम्हाला शॉक वाटेल की ही रूम
ह्या प्राईसमध्ये मिळते. इट्स रिअली गुड डील. बिल रूमचा वरांडा आहे जिथे छोटे छोटे खाट ठेवलेले आहेत आणि हा सुंदर झुला आहे. खूप ब्युटिफुल आहे आणि त्याच्या जस्ट बाजूला हा स्विमिंग पूल आहे. त्यामुळे ऑलमोस्ट सगळ्या रूमला हा ब्युटिफुल व्ह्यू आहे. किती छान. आणि इकडे तर डायरेक्ट शेत आहे. देव तिकडे रील शूट करतोय तुमच्यासाठी ज्यांना शॉर्ट कंटेंट आवडतं. ही आहे सेकंड कॅटेगरीची रूम जिचं नाव आहे पडशी. दॅट इज बिकॉज की जेव्हा इंग्रज इंडियामध्ये आले होते तेव्हा त्यांनी हे गॅलरी इंट्रोड्यूस केली, त्यामुळे ह्याचं नाव पडशी आहे. आणि ह्या रूम्सला गॅलरी आहे आणि ह्या दोन्ही रूम्सचा व्ह्यू आहे तो म्हणजे माझ्या मागचा हा ब्युटिफुल स्विमिंग पूल. अजून काय पाहिजे गाईज. आणि हे एवढं सुंदर आहे म्हणजे आय डोंट नो की तुम्हाला कॅमेऱ्यात किती जस्टिस होत आहे किंवा मी किती दाखवू शकते आहे, पण मी खूप ट्राय करते आहे की जेवढं मॅक्सिमम होईल तेवढं तुमच्यापर्यंत दाखवते. आणि हे खूप बजेटमध्ये आहे. ट्रस्ट मी, हे खूप एक्सपेन्सिव्ह नाही आहे. कारण खूप लोकांचे ना आम्हाला कॉमेंट्स येतात की अरे तुम्ही खूप महागड्या ठिकाणी जातात, आम्ही नाही अफोर्ड करू शकत. पण गाईज आम्ही जी कॅटेगरीची रूम सिलेक्ट करतो मे बी ते एक्सपेन्सिव्ह असेल, पण तिथे बाकी कॅटेगरीजच्या रूम पण असतात. आणि दुसरं म्हणजे की हे सगळं जे आहे ॲमेनिटीज हे कॅटेगरी वाईज नसतं, त्यामुळे तुम्ही हे सगळं एन्जॉय करू शकता. ट्रस्ट मी. वाव, ऊन येतं आहे पावसात, किती सुंदर वाटतं आहे. आणि आता बरं दिसतं आहे जरा. आम्हाला सकाळी तेच टेन्शन होतं की खूप जर पाऊस असेल तर आपण कसं काय म्हणजे फिरणार आहोत बाहेर, ज्या इंटेन्शननी आपण रूम बुक केलेल्या आहेत. तर आज संडे आहे, फार काही गर्दी नाही आहे आणि खूप यांच्या रूम्स पण नाही आहेत. कधी कधी काय होतं ना, काही रिसॉर्ट्सला खूप रूम असतात, त्यामुळे तुम्ही जिथे जाल तिथे गर्दी असते. तुमच्या बॅकएंड म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड असं क्लिअर नसतंच कधी. तिथे अगदीच कोणीतरी असतं कायम, फोटोज पण नाही घेऊ शकत. म्हणजे नथिंग ऑफेन्सिव्ह, बट थोडंसं क्वाईट पीसफुल असे रिसॉर्ट्स असले पाहिजे. तिथे येऊन तुम्हाला जरा असं नाही का बरं वाटतं. अदरवाईज सगळीकडे जर माणसं आहेत तर आपण मेट्रो सिटी सोडून रिसॉर्टमध्ये का राहायला आलो आहे, राईट. ह्या 2 रूम्स आहेत गाईज ज्या ओसरी कॅटेगरीच्या आहेत, ज्या आपण बुक केलेल्या आहेत. सो विच इज क्वाईट एक्सपेन्सिव्ह दॅन अदर 2 ज्या मी तुम्हाला दाखवल्या, किलबिल आणि पडवी. पण यांना ओसरी म्हणतात बिकॉज की याला जो व्ह्यू आहे तो आहे हा ओशन व्ह्यू, म्हणून ह्याला ओसरी म्हणतात. आय नो इट इज नॉट ओशन. हे आम्ही त्यांना तेच म्हणालो की हे ओशन नाही आहे, व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट, पुण्यात कुठे आला ओशन. तर त्यांनी आर्टिफिशियल लेक क्रिएट केला आहे विच इज काइंड ऑफ इन अ हार्ट शेप, जो आपल्याला वरून दिसतो. आणि इथे बोटिंग वगैरे होते, फिशिंग वगैरे होते. तर गाईज ही आहे आपली ओसरी रूम. सो ह्याच्यात तुम्हाला बेसिक गोष्टी दाखवते की काय काय आहे. सो इथे हा मोठा स्पेशियस बेड आहे. सो मला वाटतं हा किंग साईजपेक्षा पण थोडा मोठा बेड आहे. कम्फर्टेबल आहे आणि क्लीन आहे, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर त्यांनी इथे पूर्ण रूमला वुडन थीम केलेली आहे, कारण यांची थीमच वाडा थीम आहे. आणि त्यामुळे यांच्या प्रत्येक रूमला असं काहीतरी अस्थेटिक्स आहे, म्हणजे मॉडर्न असं काही नाही आहे. इट्स ऑल लाईक यू नो आउटडेटेड किंवा आपण ज्याला ओल्ड स्कूल म्हणतो तसं काइंड ऑफ आहे. आणि बेडच्या एक्झॅक्ट समोर टी व्ही आहे. इथे छोटंसं टी व्ही पॅनल आहे. त्यानंतर पाणी गरम करायला आहे, रिमोट्स वगैरे. आणि मेन म्हणजे त्यांनी मॅन्युअल्स पण दिलेले आहे की टी व्ही कसा ऑन करायचा, ए सी कसा ऑन करायचा. कारण खूप वेळ होतं की आपण नवीन ठिकाणी जातो, आपल्याला नाही कळत की सेटअप बॉक्स कसा ऑन करायचा आहे वगैरे. त्यांनी मॅन्युअल्स दिलेलं आहे, त्यामुळे ते खूप छान गोष्ट आहे इथे. त्यानंतर इथे आहे मिनी फ्रीज, ज्यात तुम्ही छोटं मोठं तुमचं सामान ठेवू शकतात आणि मस्त गार करू शकतात. तसं आता पावसाळा चालू आहे, त्यामुळे आम्हाला तर काही थंड गोष्टींची गरज नाही आहे. आम्हाला फक्त पाहिजे हॉट कॉफी. रहा नहीं जाता. तर इथे टी व्हीच्या वर एकदम ब्युटिफुल फ्रेम आहे. सो ही फ्रेम तुम्हाला काय आठवण देते हे मला कमेंट करून सांगा. आणि ज्यांना कळत नाही आहे की ही फ्रेम काय आहे कदाचित, तर त्यांनी आम्हाला DM करा इंस्टाग्रामवर, आम्ही त्यांना सांगू. ही खूप युनिक गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्राची, त्यामुळे ही सगळ्यांनाच माहीत असेल. प्लीज कमेंट करा. तर गाईज इथे असं छोटीशी बॅग आहे. सो आम्हाला वाटलं याच्यात टॉयलेटरीज असतील, पण ॲक्च्युली त्याच्यात काय आहे मी तुम्हाला दाखवते. खूप कमी लोकांना माहीत असेल कदाचित आणि खूप लोकांना माहिती असेल. आउच, हे असे काय म्हणतात कॉईन्स आहेत आणि डाईस आहेत. सो तुम्ही गेस करू शकतात की ॲक्च्युली हे बेडवर जो ठेवलेला आहे त्या गेम्ससाठीचे हे सगळे काय म्हणतात त्या वस्तू आहेत. येस, शकुनी मामाच आठवला मला तो महाभारतातला. आम्ही आता लंच करायला चाललेलो आहोत. आम्ही चेक इन केलेला आहे, आउटफिट पण चेंज केला ॲक्च्युली. आणि आता लंच करायला आम्ही खूप छान मेन्यू ऑर्डर केलेला आहे. काय आहे सांग बरं. गेस करा, तुम्ही गेस करा, मी नाही. आणि ते खूप पाऊस पडतोय, त्यामुळे देव जरा आंब्रेला घेऊन वगैरे उभा आहे. आणि तो चिडला पण होता माझ्यावर की पावसामध्ये आपण का व्लॉगिंग करतोय. पण जर पाऊसच नाही दाखवला तर उपयोग काय अशा लोकेशन दाखवण्याची. रूम्स तर गुगलवर पण दिसतात फोटोज, हे दिसणं इज मोर इम्पॉर्टंट, राईट गाईज. माझ्या मागे तुम्हाला जे दिसतं आहे हे त्यांचं इन हाऊस रेस्टॉरंट आहे. आणि हे पूर्ण रेस्टॉरंट असं ग्लास
थीम आहे, तुम्ही बघू शकतात. म्हणजे इथे खूप उजेड आहे आणि दुसरं म्हणजे की आजूबाजूचं पण खूप सुंदर दिसतं आहे, कारण त्यांनी खूप सारे इथे ट्री प्लांट्स केलेले आहेत आणि त्याच्या आत अगदी मधोमध टेबल्स ठेवलेले आहेत. सो हे खूप सुंदर आणि ऑथेंटिक आहे नाही का. आणि आपल्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना हेच हवं असतं, जे आपल्याला सिटीजमध्ये नाही मिळत. पण हे खूप ब्युटिफुल आहे. आम्ही खूप कमाल मेनू ऑर्डर केलेला आहे. हो, आणि गेटिंग बॅक टू द स्टोरी की हे रिसॉर्टचं नाव केरबाची वाडी का आहे, तर इट इज बिकॉज की ह्याचे जे ओनर आहेत त्यांच्या आजोबांचं नाव केरबा होतं आणि त्यांचं हे शेत होतं. हे ॲक्च्युली शेतात आहे. म्हणजे तुम्हाला मी रस्ता पण दाखवला, तो रस्ता पण थोडासा खराब आहे ऑनेस्टली स्पीकिंग. पण हे त्यांच्या आजोबांचं वाडी होती ऑलरेडी. वाडी इन द सेन्स इट इज काइंड ऑफ अ फार्म, आणि त्यामुळे ह्याला केरबाची वाडी नाव आहे. तर गाईस इथे एंट्री केल्या केल्या या रेस्टॉरंटमध्ये, ब्युटिफुल रेस्टॉरंटमध्ये तुम्ही बघू शकतात की मस्त विठू रखुमाईचं दर्शन आधी करू शकतो आपण. खूप छान मूर्ती आहे. आणि पण इथे तुळशीला फुलं कशी आली? वाटलंच होतं तुला असं काहीतरी एक टिपिकल क्वेश्चन्स पडतील. हे तुळस नाहीये, हे सदाफुली दिसत आहे मला, किंवा एक दुसरं कुठले तरी एक असे छोटेसे रोपटे दिसत आहेत की ज्याला मस्त फुलं आलेले आहेत. वाव. पण विठ्ठल रुक्मिणी समोर तुळस असते गाईस. हो, तुळस असते असं नाहीये, बट तुळसला फुल कसं काय येणार काही. वुमॅन. तर गाईज इथं तुम्ही बघू शकतात जेवढं यांनी ऑथेंटिसिटी मेंटेन केली आहे ना, आणि तुम्ही शॉक व्हाल की हे स्वतः कोथिंबीर, मेथी, शेपू वगैरे बऱ्यापैकी जेवढा भाजीपाला वगैरे आहेत ना, ते सगळं यांनी इथेच हार्वेस्टिंग करतात. तुम्ही बघू शकतात की इथेच त्याचे रोपटे वगैरे लावतात छोटे छोटेसे, एकदम असं फ्रेश. ते बघूनच तुम्हाला कळते की ही जी कोथिंबीर आहे खूप जास्त फ्रेश आहे. वाव. नाही अलाउड नाही आपल्याला. तुम्ही खूप आधी जुन्या घरात वगैरे जेव्हा मातीचे वगैरे घर असायचे तेव्हा असे भांडे वगैरे असायचे आपल्या घरात, ठीक आहे. ते आता तुम्हाला बघायलाही मिळणार नाही. संदूक, मेन म्हणजे ही संदूक. हे मूवीज वगैरे मध्ये जे एकदम ओल्ड काहीतरी सीन दाखवायचं असलं तेव्हा तुम्ही हे संदूक वगैरे असे दाखवतात. A few moments later. चला ट्राय करून बघूया. बराच वेळ झालाय जेवायला, तसं 2-2:30 वाजले. आम्हाला केव्हाची भूक लागली आहे. तर मटकी मसाल्यापासून ट्राय करते. कमाल. थोडंसं मीठ जास्त झालं आहे, थोडंसं, पण ऑथेंटिक गावरान टेस्ट आहे. म्हणजे असं फॅन्सी पंजाबी करीवालं नाही आहे हे. प्रॉपर काळा खोबरं शेंगदाणे आपण भाजून बनवतो ना तशीवाली. एकदम छान आहे, खूप छान आहे. तुझ्यासाठी मीठ जास्त झालंय म्हणजे माझ्यासाठी टेबल नाही आहे. मला गाईज आज पिठलंच खावं लागणार आहे फक्त. ठीक आहे. आणि हे खूप मस्त आहे. काय ते सांग बरं. 65 पण सोयाबीन लागतंय मला. अच्छा, उलट झालंय वाटतं मग. हे जे आहेत हे काय, हां हे जे असेल ना मे बी हे व्हेज 65 असणार आहे आणि हे सोयाबीन पण. असं कसं काय? हां सोयाबीन चिल्ली हे बरोबर. कन्फ्युजिंग आहे. काय बनवलंय? कन्फ्युजिंग नाही आहे गाईज. हे देवने भांडण केले माझ्यासोबत त्याच्यासाठी. दिस इज सोयाबीन चिल्ली अँड दिस इज व्हेज 65. त्यांनी काय केले, कोफ्त्यासारखं व्हेज 65 बनवलं आहे. युजली व्हेज 65 असतं की त्याच्यात व्हेजेस असतात, ते तळलेले असतात. त्यांनी काय केलं, कोफ्ता बनवून तो तळला आहे. दॅट इज व्हेज 65. दिस इज सोयाबीन चिल्ली. हां मग मी आधी उलट म्हटलं. सॉरी म्हण मला आता सगळ्यांसोबत. सॉरी. SORE सॉरी. ठीक आहे गाईज, सबस्क्राईब पण करून टाका. सॉरी गाईज, सगळ्या डिशेसचा रिव्ह्यू देता येणार नाही आहे कारण की मला खूप जास्त भूक लागली आहे. बट ओव्हरऑल रिव्ह्यू आम्ही एंडला देणार आहे. सो एंडपर्यंत नक्की बघा. कोथिंबीर वडी ही आम्हाला आतापर्यंत फक्त वाकडमध्ये हां सात्विक काहीतरी आहे तिथली आवडते. एक नंबर आहे तिथले. आणि त्यानंतर आत्ता ही आवडते कुठेतरी. क्लास. असली क्रिस्पी आणि मस्त आहे ना. वाव. कुरकुरीत. आता माईक लावलेलं असतं ना तर लगेच आवाज पण कॅप्चर झाला असता, पण कमाल आम्ही लावलाय. Okay guys, here we are and towards the end of this video. मला नाही जायचं पण घरी. एनिवेज, तर आमचा आता इथला संपलेला आहे स्टे. आम्ही आता घरी परत चाललेलो आहोत. सो इथे मी तुम्हाला सांगते बेसिक कॅटेगरीच्या रूम काय काय आहे. किलबिल रूम आहे जे तुम्हाला 4500 मध्ये स्टार्ट होते. किलबिल, झिलमिल, झगमग, ओसरी असे नाव आहेत यांचे. पडवी असे वाटतात की कुठून तरी आणलेत असे वर्ड त्यांचे. मला पाठ करायला खूप वेळ लागला ऍक्च्युली. तुमच्यासाठी मी फक्त पाठ केलेलं आहे हे नाव. मी तर नाव ऐकून हसत होतो की किलबिल असं कुठले रूम असू शकते.
ठीक आहे. तर किलबिल 4500 पासून स्टार्ट होते. अगेन मी ज्या प्राइजेस सांगणार आहे त्या प्रत्येक दिवसाला व्हॅरी होतात. वीकेंड, वीकडेज, लॉंग वीकेंड, सुट्ट्या यानुसार. पण त्याची स्टार्टिंग प्राइस नॉर्मल इज 4500. त्यानंतर सेकंड इज पडवी, राईट? पडवी. मग ती अराउंड 7000 अराउंड आहे. देन आमची जी रूम होती ती ओसरी, विच इज अराउंड 10,000 or 12 अराउंड. त्यानंतर झगमग जी आहे जिथे आम्ही आता आहोत, विच इज अराउंड 12-13. आणि एक त्यांचा विला पण आहे विच इज 2 BHK विला. त्याचे वेगळे प्राइसेस आहेत. झगमगचं फक्त एकच प्रॉफिट आहे की यांचा ओपन बाथरूम स्टाईल आहे आणि याचा व्ह्यू इज अ 360. बाकी ओसरी जी रूम आहे आमची पण ती पण ब्युटिफुल आहे. तिला पण असा वरांडा आहे पुढे बसायला, पण ती वर्थ नाही. आता देव तुम्हाला सांगेल की त्याला सगळ्यात काय जास्त आवडलं. जास्त मला रूम आवडली असेल तर ती जी कमी प्राइसची ती सगळ्यात बेस्ट होती, कारण की तिथे जसं वरांडा वगैरे होतं, जसं म्हटलं की लहान मुलांना खेळायला वगैरे. पण किलबिल ना फर्स्ट वॉज किलबिल, जिथे ज्याच्या आतमध्ये बाथरूम मध्ये एस्थेटिक एकदम ग्रीनरी वगैरे आहे. आणि अजून पळशी पण छान होती. पळशीचा जो व्ह्यू आहे, स्विमिंग पूलचा व्ह्यू प्लस सगळं ग्रीनरी, इतकं मस्त वाटत होतं. आम्ही तिथेच होतो. ऑलमोस्ट 90% टाइम आम्ही तिथेच स्पेंड केलाय. वेट आणि मेन गोष्ट सांगायची राहिली, जेवताना आम्हाला प्रचंड भूक लागली होती. लंच काल जेव्हा आम्ही लंच केला तेव्हा नाही, ऍक्च्युअल रिव्ह्यू द्यायचं बाकी होतं. त्यांना सांगितलं सॉरी आम्ही नंतर रिव्ह्यू देणार आहे. आणि तो जो रिव्ह्यू मी देऊच शकत नाही कारण की तुम्ही स्वतः येऊन टेस्ट करा आणि सांगा. हो, खरंय. म्हणजे लिटरली पलीकडे एकदम क्लास. क्वालिटी आणि क्वांटिटी. ते क्वालिटी क्वांटिटी जाऊ दे. ठीक आहे. तर तुला सगळ्यात जास्त काय आवडलं आणि काय नाही आवडलं, म्हणजे काय इम्प्रूव्ह होऊ शकतं? मला इथली ग्रीनरी आवडली आहे. अजून स्विमिंग पूल पण खूप छान आहे. व्ह्यूज खूप छान आहेत. हे जे ओसरीवाले आहेत, नाही हे कुठली रूम आहे, झगमग म्हणणं, हे जे मनाली सारखा एक व्ह्यू आहे. आणि ही जी रूम आहे सगळ्यात पॉश रूम आहे, एकदम ब्युटिफुल वाटते. आणि अशी सेपरेट आहे, म्हणजे ऑलमोस्ट त्यांच्या सगळ्या अशा प्रायव्हेटच रूम आहे. असं काय फार म्हणजे लोकांची गर्दी किंवा खूप दिसेल असं नाहीच आहे. पण ही तर अगदीच आयसोलेटेड आहे. येस. आणि मला फक्त एक फीडबॅक आहे, 1-2 फीडबॅक आहे की यांचं इथे फुल मिरर नाहीये. म्हणजे माझ्यासाठी तर ठीक आहे, बट नाही, याला जास्त लागतो. नाही, याला जास्त लागतो. जोपर्यंत ते रेडी होत नाही तोपर्यंत मला समोर थांबावं लागतं, जे की मला नाही आवडत. कारण तेवढ्या वेळात मी म्हणजे एक्सप्लोर केलं असतं. फुल मिरर नाहीये, तर कृपया करून केरवाची वाडी तुम्ही जर बघत असणार तर हे एक नक्की आमच्याकडनं एक इम्प्रूव्हमेंट साठी काहीतरी आहे. नाही, पण ऍक्च्युअल फीडबॅक आहे की एक फुल मिरर हवा आहे. फुल मिरर एक हवा. आणि नेटवर्कचा पण एक थोडासा इश्यू आहे. नेटवर्क तरी ठीक आहे, पण ऍटलीस्ट त्यांचे जे वायफाय ते तरी स्ट्रॉंग पाहिजे. नेटवर्क तर माहिती आहे, अशा ठिकाणी नेटवर्क आपण एक्सपेक्ट नाही करू शकत. आणि पावसाच्या सीझन मध्ये छत्री ठेवा यार प्लीज. ऍटलीस्ट 4-5 छत्री ठेवा. एकच आहे, आम्ही जेमतेम. ठीक आहे. तर माझा आवडता पार्ट इज की आम्ही बनवलेला व्लॉग आणि रील जे तुम्हाला जाऊन बघायचं आहे इंस्टाग्राम अकाउंटवर, आणि शॉर्ट्स पण येणार आहे. व्लॉग तर आहे चालेला. आणि आमचे फोटोज पण खूप सुंदर आले गाईज. सो ज्यांना पोजेस साठी सजेशन्स हवे असतील ना, त्यांनी प्लीज इंस्टाग्राम अकाउंट आमचं चेक करा. आणि नावडता पार्ट सेम देवने सांगितलं, नेटवर्क आणि फुल लेंथ मिरर, बाकी रेस्ट तर काही नाही. सर्व्हिस वगैरे यांची खूप चांगली आहे ऑनेस्टली. आणि लोक पण असे पोलाइट आहेत आणि कॉपरेटिव्ह आहे, असं फार काही रूड वगैरे नाही आहेत. आणि छान आहे. त्यांचं टायमिंग आहे फक्त की तुम्हाला सर्व्हिस तसं नाही म्हणणार, बट आपल्याला जर लंच किंवा डिनर वगैरे करायचं असणार तर त्यांना एक 40-50 मिनिट्स अगोदर सांगावं लागतं, की जेणेकरून ते फ्रेशली प्रिपेअर करतात. जसं की तुम्हाला दाखवलं की सगळं तिथनं कुठलीही भाजी वगैरे असली तर तिथे म्हणजे जवळपास मेथी, अजून शेपू, कोथिंबीर वगैरे, पालक वगैरे सगळं तिथेच त्यांनी ग्रो केलेले आहेत आणि तिथनंच बाकी ते कल्टिवेट करतात. आणि तसंच बाकीचा भाजीपाला त्यांनी हे केलं असेल. आणि अजून एक, आता फिश वगैरे आम्ही तर सध्या खात नाहीये, बट अजून एक तिथं ओसरीच्या समोर एक आर्टिफिशियल लेक आहे, म्हणजे जसं तिथं फिशिंग करतात आणि बोटिंगचा पण एक ऑप्शन आहे. तर फ्रेश फिश तिथनं ते काढतात आणि बनवून देतात. इव्हन ते चिकन वगैरे त्यांचं ते पण सगळं फ्रेश असतात. ते म्हणतात की फ्रोझन काहीच स्टोर्ड काहीच फ्रोझन काहीच यूज करत नाही ते. ठीक आहे. मग आमचा एक्सपिरियन्स चांगला होता. ओव्हरऑल 5 आउट ऑफ किती देशील? सगळंच 5 आउट ऑफ 4.7.
हा मी पण मी तर 5 out of 5 पण देऊ शकते. आय मीन असं फार काही नाहीये की ज्याच्याने काही ब्लॉक होतोय वगैरे आपल्याला. तर बट माझ्यासाठी ना वर्थ काय असणार माहिती का, मी जर विजिट करणार असाल तर पळशी आणि किलबिल रूम बुक करा. 5 out of 5 रेटिंग आहे त्यांच्यासाठी. हे थोडेसे पडवी सॉरी आम्हाला ते नाव आम्हाला नाही लक्षात राहत. पडवी यांचे लिमिटेड रूम आहे, म्हणजे 2 प्रत्येक कॅटेगरीमध्ये 2 रूम्स आहेत. आणि याचं तर हे जे झिलमिल जे आहे, झिलमिल जगमग काहीतरी आहे, याचा एकच रूम आहे आणि एक 2 BHK विला आहे. दॅट्स इट एवढेच आहे. त्यामुळे 7-8 ऑप्शन आहे त्यांच्याकडे रूम्सचे. सो तुम्ही रोड थोडासा फक्त एक आपण मुळशीतनं थोडंसं लेफ्ट घेतो आणि तेवढा एक पॅच अराउंड 8 to 10 किलोमीटरचा तेवढा एक पॅच खराब आहे. बट बाकी ओव्हरऑल छान आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर एकदम छान आहे. ठीक आहे, मग सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये आहेत आणि आमच्या इंस्टाग्राम पेजवर पण रील मध्ये पण सगळे डिटेल्स दिलेले आहेत. इथे आहे, फॉलो करा. हो, आणि सबस्क्राईब करा यार गाईज प्लीज. आणि असे छान छान व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो, आम्हाला फार आवडतं. सो तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि तुमचा आवडता पार्ट जो असेल तो कमेंटमध्ये करून सांगा आम्हाला, आणि काही फीडबॅक असेल तोही सांगा. सो ऑन दिस नोट, सी यू इन नेक्स्ट व्लॉग. टिल देन बाय. चला गाईज, एक मेन फीडबॅक द्यायचा राहिला आहे की माझी हाईट अराउंड 6 फीट आहे आणि हे असे जे पत्र्याचे काहीतरी लावलेले 6 ते 7 वेळा मला ठोकले गेलेत. म्हणजे चालत असताना आपल्याला एवढं लक्षात नसतं, पण स्पेसिफिक म्हणजे या रूममध्ये हे झगमग झिलमिल काय कुठला तरी रूम आहे, त्या रूममध्ये हाईटचा खूप प्रॉब्लेम आहे. कारण हे एक फर्स्ट फ्लोअरला आहे, त्यामुळे हाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे हे खूप लागतंय मला. हा एक इम्प्रूव्हमेंटसाठी, यांच्यासाठी इम्प्रूव्हमेंट नाहीच आहे तसं, काही पॉईंट नाही, काहीच करू शकत लोकांनी रूम नाही घ्यावी. मला येस तसं करू शकता, कारण की मला वाचून चालावं लागतं, इकडनं असं 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 जावं लागतंय. नाही, एवढं नाही गेलाय तो, म्हणून त्याला 4 वेळा लागले. 6 टू बी एक्झॅक्ट मी डॉट. बाय. टिशूला पुसायला काय उरत दिलंय का त्या हाताला? तुझा पण व्हिडिओ घेईल मी असा. 2 तास झाले आज जेवणच करतोय. 2 तासने मला असं वाटतं की दिवसभर जेवण करत राहावं, की एवढं भारी जेवण बनवलंय आज. जेवण तर जेवण, असं वाटतं या स्टेकेशन घरी जायलाच नको. असं निवांत आणि एवढं निसर्गात राहिल्यासारखं वाटतंय ना. असं वाटतंय की लॉकडाऊन लागायला आणि मस्त 2-3 महिने इकडे निवांत पडून राहायचं, असं मस्त रोज जेवण करायचं. हो, आणि 2 महिन्यानंतर देवच्या 2 किडन्या काढल्या जातील बिल पेमेंटसाठी. नाही मग तसं 2-4 वर्ष चालून जाईल. मग 2-4 वर्ष किडनी काढल्यानंतर 2-4 वर्ष निघतील. टू गुड ना. सुख म्हणजे हे असतं किरबाची. नक्की येऊ परत, लगेच येऊ आपण. येस, नेहमी आठवण येईल आता मला इथलं जेवायचं. म्हणजे मी चांगलं नाही बनवत. तू बनवते, पण तू कधीतरी बनवते वर्षातून एकदा. That's true.